गाईस असं झालं आहे की मी हा एक्झाम दिलाच नव्हता आणि परत विषय असं झाला की माझे म्हणजे फिल्मचे शूट वगैरे चालू होते आणि सिरीज वगैरे चालू होते म्हणून मला टाईमच भेटला नाही आणि हा एक्झाम मी डायरेक्ट सोडून दिलेला. पण गाईस मला एवढं हर्ट होते की यार माझ्याजवळ आज कोणीच नाही. गुड मॉर्निंग गाईज मी सकाळी सकाळी उठून गेलो आणि तुम्ही बघू शकता गाईज, हे बघा ना दादू आणि बाळ अजूनही झोपले म्हणजे त्यांना थोडीही जाग नाही. बाळा दादू हे बाळा उठलास का? अरे मी काय म्हणतो ऐक ना, तर प्रोजेक्ट तिथं ठेवलं आहे, मी कॉलेजला चाललो आहे. ओके चल येऊ का? हे बघ इथंच आहे, हे बघ दिसलं गाईज. बघा ना हे 8 वाजून गेले अजून यायला म्हणजे जागणे, तो तरी झोपलाय. गाईज तर माझं इम्पॉर्टंट काम दुसरं काही नाही, कॉलेजला जायचं आहे. कॉलेजमध्ये आज म्हणजे थोडंसं काम आहे. तर ठीक आहे पहिलं मी कॉलेजला जातो आणि परत इकडनं येईल तर मी तुम्हाला अजून काही दाखवेल. तर ठीक आहे गाईज पहिलं मी कॉलेजला जातो आहे. गाईज जेव्हा पण मी बसमध्ये एकदम ब्लॉग बनायला बघितलं ना, एवढं क्राऊड असतं ना की लई क्राऊड, म्हणजे मलाच म्हणजे बोगस वाटतं की यार मला एडिटिंगला प्रॉब्लेम येतं आणि परत तुम्ही व्हिडिओ बघताना पण तुम्हाला एकदम त्रास होत असेल, कारण ते आहे ना आवाज एवढं जबरदस्त येतं ना आणि रस्त्याने सुद्धा ब्लॉक केलं ना तर खूप क्राऊड असतं गाड्यांचा, म्हणजे कोण काय बोलतो कोण काय. त्याच्यामुळं मी म्हणजे डायरेक्टली सायलेंट जागेवर येऊन ब्लॉग वगैरे करतो. तर कॉलेजजवळ पोहोचलो मी बघा. ठीक आहे गाईस पहिले मी काम करतो माझं कॉलेजचं काय ते, कारण कॉलेजमध्ये माझं पण एक म्हणजे इम्पॉर्टंट काम आहे. आईच बघा ना एकदम सायलेंट, कोणीच नाही यार, कोणीच नाही. पेपर आहे, पेपर ब्लॉग. गाईस सॉरी मी तुम्हाला सांगतो गाईस, काम म्हणजे माझं एक्झाम आहे. तुम्हाला एक्झाम दाखवतो बरं का मी. हे बघा 62/177 एकट्याचंच एक्झाम आहे माझं आज, कोणाचंच नाही. डायरेक्ट कोणीच नाही आज कॉलेजमध्ये. गाईस यार 10 वाजता एक्झाम आहे माझं आणि मी लवकर येऊन बसलो. गाईस असं झालं आहे की मी हा एक्झाम दिलाच नव्हता आणि परत विषय असं झाला की माझे म्हणजे फिल्मचे शूट वगैरे चालू होते आणि सिरीज वगैरे चालू होते म्हणून मला टाईमच भेटला नाही आणि हा एक्झाम मी डायरेक्ट सोडून दिलेला. पण गाईस मला एवढं हर्ट होते की यार माझ्याजवळ आज कोणीच नाही. गाईस ही कॉलेज एवढी मोठी आहे ना की खूप मोठी आहे, तुम्हाला दाखवतो लॅब वगैरे कुठे. सरही अजून आले नाही, कोणीच आले नाही अजून. कोणी अजून सर एक पण आला नाही ऑफिस. बघू बरं लॅबमध्ये कोण भेटतं. फक्त एक मुलगा आहे. गाईस मी लॅबमधून आता जातो आहे खाली, म्हणजे आता माझं एक्झाम आहे 10 वाजता, 9:30 वाजले. गाईस मी एकटाच आहे, म्हणजे कोणीच नाही माझ्या जोडीला, माहीत आहे का, इथं कोणीच नाही. म्हणजे मी एकटाच आहे एक्झामला, फर्स्ट टाईम म्हणजे एक्झामला मी एकटा बसतो आहे बघा. गाईस यार म्हणजे आम्ही होतो ना 2 मित्र होते, म्हणजे मला माहीत नव्हतं तो येऊ शकतो, पण आला तो अचानकच म्हणजे एक्झामला आणि आम्ही एक्झाम पण दिले. एकदम मस्त वाटलं यार, खूप मस्त. गाईस आता चाललो आहे. गाईस खूप मस्त एक्झाम वगैरे खूप मस्त गेला, म्हणजे खूप मस्त वाटलं. मित्र पण होता, म्हणजे आमच्या दोघांचीच एक्झाम होती, खूप मस्त वाटलं. गाईस मी फायनली इकडं आलो आहे आणि माझ्या मित्रांनी पण सोडलं आहे, म्हणजे याने म्हणजे खूप मस्त वाटलं यार. एक्झामला आहे ना आम्ही दोघंच होतो, मला वाटलं एकटंच आहे मी, पण आम्ही दोघं होतो. मस्त एक्झाम वगैरे म्हणजे मस्त वाटलं. ते आता जात आहे घरी. तर ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. हां थँक्यू. आता जाऊ राहिला का घरी मग? काहीच यार फायनली मित्र पण गेलं आहे आणि मला जायचं आता सिटी सेंटर मॉलकडून बस स्टॉप.
पहिले घेतो यार, गाड्या येऊ राहिल्या, मला रस्ता क्रॉस करायचं आहे यार. काही सिटी सेंटर मॉल जवळ आलोय, तर मग सिटी सेंटर मॉलमध्ये जायला काय प्रॉब्लेम आहे. म्हणजे आता आलोच आहे तर जाऊन पण येऊ, बघू थोडंफार काही म्हणजे सिटी सेंटर मॉलमध्ये. यार काहीच एवढं क्राऊड असतं ना म्हणजे रस्त्याला, की मला ब्लॉगिंग बनवायला सुद्धा असं एकदम चिडचिड होती की यार लई म्हणजे कोणी असं हॉर्न येतं, कोणी काय बोलतो, कोणी काय. यार काही प्रॉब्लेम येतं. काही सिटी सेंटर मॉल बंद आहे. कसं काय बंद आहे सिटी सेंटर मॉल? बघा डायरेक्ट बंद आहे.